युवा उद्योजक माझं नाव अविनाश प्रमोद बर्गे। आपल्या डेअरीचं नाव आहे प्रमोद बर्गे डेअरी फार्म। आपलं डेअरीचं लोकेशन आहे कबनूर, इचलकरंजी तालुका हातकलंगडे। आपलं डेअरी फार्म हे 3 वर्ष झालं चालू आहे। आपण 10 मशीन आणि 10 म्हशीपासून स्टार्ट केलेला, प्लस त्याच्यात एक रेडा होता। असं 11 जनावरांपासून गोठा पहिला चालू केलेला। दूध संकलन आपलं आता 450 लिटर आहे। आता आपलं स्वतःचं ब्रँड आहे चंद्रभागा दूध म्हणून। आपण स्वतः मार्केट डेव्हलप केलेलं आहे। चारा नियोजन 7 एकर हत्ती घासच केलाय। पूर्णपणे चारा आपला पूर्ण घरचा आहे। तो चारा असतोय तो एक 40 टन आपण वर्षाकाठी पुरेल एवढा 40 टन आपण स्टॉक करतोय। ते आता 3 वाजता उठल्यानंतर पहिला हे पूर्ण गव्हाणीतलं पाणी सोडून झाल्यानंतर वैरण टाकतात। वैरण टाकून झाली की त्याच्यावरती भरडा टाकतात। भरडा टाकून झालं की धाराला बसतात। धारा काढून आम्हाला 5:30 पर्यंत देतात। 5:30 वाजल्यापासून 6 पर्यंत 6-6:30 पर्यंत शेण वगैरे करतात। मग 7 वाजता धुवायला चालू की 8 पर्यंत पूर्ण म्हशी धुवून खाली बसलेले असते। आता युवा पिढी ह्याच्यात पडाल्या, त्यासाठी तुम्ही गोठा घालायचा म्हणला तर तुम्ही काय मदत करू शकणार? आपल्याकडनं मदत म्हशी खरेदी करण्यापासून पूर्ण भया देण्यापर्यंत सगळी आपण मदत करू शकतो। मार्केटिंग कसं करायचं, दुधाचं नियोजन 12 महिने दूध कसं चालू ठेवलं पाहिजे हे पण सगळं मार्गदर्शन, गोठा व्यवस्थापनात सगळ्या गोष्टी आपण मार्गदर्शन करू। आणि आता याच्यात फसवेगिरी चालू आहे असं म्हणतात, त्यासाठी आता तुम्ही काय करू म्हणजे कसं? नाही, आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी गॅरंटेड असणार। बाकीच्या आणि आपल्या धंदा करण्यात लय जमीन आसमानाचा फरक जरा। आता शेतकरी म्हशी गायचं म्हणतो, तर हरियाणाला जायचं त्यांना शक्य नाही। मग तुमच्या गोठ्यावरनं म्हशी घेऊ शकतात का 1 किंवा 10 पर्यंत असे? घेऊ शकतो। आपल्याकडे कसं आहे 2 टाइम 4 टाइम बरोबर 12-12 तासाच्या अंतरानं आपण तुम्हाला दूध दाखवू। कारण बाहेरच्या ठिकाणी काय होतं, दूध तटवून वगैरे दूध दाखवलं जाते। आपल्या इथं असं नाही, बरोबर 12 ते 12 तासाला तुम्हाला दूध दाखवलं जाईल। 2 टाइम 4 टाइम जोपर्यंत तुम्हाला समाधान वाटत नाही, जोपर्यंत तुम्हाला बाबा त्या म्हणजे त्या ज्या म्हशीवर म्हणजे तुमचं समाधान होत नाही, तोपर्यंत आपण दूध दाखवू। 2 टाइम 4 टाइम वाटलं तर 4-5 टाइम पण दाखवू, काय अडचण। तुम्ही 10 म्हशी जर हरियाणात घेऊन द्यायचं म्हणला तर देऊ शकताय का तुम्ही? हा, आता महिन्यात आपल्या कमीत कमी 4-5 लोड कंटिन्यू भरत असतात, म्हणजे कंटिन्यू चालत असते। मग काय अडचण नाही, आपल्याला गॅरंटेड आपण म्हशी देऊ शकतो, काय अडचण नाही। तुमच्याकडून आमचा शेतकरी 10 म्हशी घेतल्या तर तुम्ही भया देऊ शकताय का? 100% आपल्याकडनं भयाची गॅरंटी राहील। मी पहिलाच सांगितलं तुम्हाला की आपल्याकडे म्हशी पण गॅरंटेड मिळतील, भया पण गॅरंटेड मिळतील। असं ऐकलं की हरियाणातून म्हशी आणल्या की गाभणला दमवतात, मग तुमचा अनुभव काय आहे? दादा, तुम्ही म्हशीला कसं ठेवताय, त्याचे मेंटेनन्स कसं करताय त्याच्यावरती खूप काय अवलंबून आहे। आपल्याकडे स्वतःचा बुल आहे आणि वेळच्या वेळेस त्याला तेल पाणी असल्यामुळे, मिनरल मिक्सचर, सोडा, मीठ हे असल्यामुळे आमच्या गोट्यात
गाभ राहायचा सक्सेस पॉइंट 99.99. तुमच्या असं गोट्यात हे नाही हा. की गाभण